बायकांचा मान ठेवत नाहीत होते. आमच्या आई साहेबांचा तर कवाच मान ठेवला नाही त्यांनी. लई चित्र वागले, लई चुकीचं वागलेत ते. चुकीचं वागले म्हणजे? बाई म्हणजे पायातली वाण आहे त्यांच्यासाठी. आमच्या आई साहेबांनी आमच्या घरासाठी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलं, पण त्यांना काय मिळालं? काय नाही, कायम अपमान. तुम्हाला माहित आहे आमच्या आईसाहेब बाहेर एवढ्या कडक आहेत. अहो पण घरात एक गृहिणी आहे ना, एक बायको आहे, एक आई आहे. तिचं मान कधीच ठेवलं नाही या माणसानं. आणि जो आई साहेबांचा मान ठेवत नाही ना, त्याचा मान मी ठेवत नसतोय. मग सख्खा बाप का असन. राब राब राबले आमच्या आई साहेब आमच्या घरासाठी, आज पण राबतात. पण त्या माणसाला त्याची जरा सुद्धा किंमत नाही. तो समोर जरी आला ना तरी डोसक्याचा फ्यूज उडतोय माझ्या. सगळं आठवतंय मग मला. हात उगारला होता त्यांनी आई साहेबांवर. मी लहान होतो. तो माणूस आई साहेबांनी घराबाहेर काढत होता. मी जाऊन पाय धरले आई साहेबांचे. मी म्हणलं जर आई साहेब घराबाहेर जातील ना तर मी पण बाहेर जाईन. आम्ही त्या 4 वाज सूर्यवंशीला सांगितलं, जर तुला आई साहेब नको असतील ना तर आम्हाला तू नको आहेस. आणि त्यासनी आई साहेब नको आहे म्हणूनच आम्हासनी ते नको. अहो एवढी वर्ष झालं अंथरुणाला खेळून आहे म्हातारं. आत्ता परवा परत हल्ला केला होता आई साहेबांवर. काठी बिटी घेऊन. अंगातली गुरमी गेली नाही. त्यांचा आजारपण पण आमच्या आई साहेबच काढतात. शरीर साथ देत नाही पण अंगातली गुरमी जात नाही. अहो मी तर बोलत बी नाही त्यांच्या संग. आता काल तुम्ही लय आग्रह केला म्हणता मी पाय आणि मास्तरीनबाई परत तुम्ही आग्रह करायचं नाही. काल जे काय झालं ते शेवटचं. मी ते केलं कारण फक्त तुमचं मन मला दुखवायचं नव्हतं म्हणून. नाहीतर एका छताखाली राहून पण आम्ही काय त्यांचं तोंड बघत नाही. जो माणूस आमच्या देवीसारख्या आई साहेबांवर हात उचलतो ना तो आमच्यासाठी माणूस नाही, जनावर आहे. आणि आता कृपा करून परत मला त्या माणसाबद्दल विचारू नका मास्तर. मी येतो. अधिपती, सॉरी, मला हे सगळं माहित नव्हतं. आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की ते असे असतील. म्हणून मी काल त्यांच्या पाया पडत नव्हतो. कळलं मला. आय एम सॉरी. पण भुवनेश्वरी मॅडमनी मला सांगितलं तुमच्या बरोबर त्यांच्या पाया पडायला. हेच चुकते आमच्या आई साहेबांचं. काय ते आई साहेबांनी लाता घालतात आणि आई साहेब आम्हाला त्यांच्या पाय धरायला लावतात. मला हे खरंच नाही वाटत हो. कसं आहे, दुरून जसं दिसतंय ना तसं नसतंय मास्तरीनबाई. प्रत्येक घराची काहीतरी गोष्ट असते आणि सगळ्या गोष्टी अशा पचायला सोप्या नसतात. आमचं घर तुमच्यासारख्या अशा साध्या सरळ शिकलेल्या पोरीसाठी नाही आहे. कुठं ठेवली? आई बोलिवलास? अगं ती फोनची डायरी कुठं आहे? घावणं झाली आहे. हाय की कशापाई पाहिजेलाय? हळदी कुंकू व्हायचंय. जाण वय आण. ए फोनची डायरी कशाला लागते? लई फोनाफोनी करायची. काही प्रॉब्लेम आहे काय? अगं प्रॉब्लेम कसला? लग्न आहे ना व घरात. हा आता तोंड कमी आणि हात जास्त चालव. वय देते, डायरी दे. तिथं का ठेवलीस? नेहमी तिथं ठेवतेस ना व? सॉरी ताई, चुकून झालं. सॉरी, चुकून झालं. आणि तुला या डबड्यात आम्ही नंबर फीड करायला सांगितले होते, ते केलंस? राहिलं ताई, सॉरी. काय परत सॉरी सॉरी? लागा आता कामाला लागा. लोकांची यादी तयार करा. जाता वय वय लागा कामाला. अमर सोनवणे आधी व्याईनं फोन केला पाहिजे. अहो भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. उचल. हॅलो. हा मॅडम, बोला ना. हा इद्याताई, येळ आहे ना व? हो बोला ना, काय झालं? अजून झालं कुठं, पण करायचंय ना व पोरांचं लग्न. हो म्हणजे काल घाईघाईत बोलता नाही आलं, पण जरा भेटू आणि ठरवू सगळं. मॅडम बाकी सगळं म्हणजे? अहो सगळं म्हणजे भेटून बोलू आपण. आज येळ आहे का तुम्हाला?
म्हणजे मी काय म्हणत होते, अक्षरा आली ना की तिला बोलतो आणि मग कळवतो ना तू तिला कसं जमतंय वगैरे तसं. अहो सगळं आईबाप ठरवणार ना व. येतो आज आम्ही संध्याकाळी घरला, भेटू आपण आणि बोलू. अहो आपली अक्षरा कशी ऍडजस्ट होणार आहे हो यांच्या घरात? ऐकलं नव मी काय म्हणालोय? आमचं घर तुमच्यासाठी नाही आहे मास्तरीनबाई. आमच्या घरातले काय काय विषय लय हार्ड आहेत आणि काय काय विषय मी स्वतः गाडून ठेवलेले आहेत. त्याच्याविषयी मी कवा बोलत नाही. आता तुमच्यामुळे बोलायला लागलं मला. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. नाही नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुमचा मुद्दा बरोबरच आहे की हो. तुमच्या दृष्टीने बरोबर आहे. तुम्हाला आता त्या घरात जायचं म्हणल्यावर त्या घरातलं काय हाल हवा विचारून घ्यायलाच पाहिजे. पण मला विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेन, वरडून वरडून तेच सांगेन, आमच्या घरात तुम्ही येऊ नका, मागं फिरा. तुम्हाला ती झेपणार नाही. आमचं घर म्हणजे ते घर नाही, गुहा आहे. तुम्ही जेवढा आत घुसाल ना, अंधार आहे फक्त, बाकी काय नाही, नुसता गोताड आहे. आणि तुम्ही त्याच्यात कंप्लीट अडकून जाणार मास्तर. म्हणजे तुम्ही विचार जरी केला ना त्यातनं बाहेर पडायचं, तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. आणि तेव्हा येळ गेलेली असेल. अधिपती, अहो हे काय बोलताय तुम्ही? घर म्हणजे गुहा नसते. घर म्हणजे मंदिर असतं, त्यात नात्याचा ओलावा असतो. तेव्हाच नाही आहे माझ्या घरात, नुसती भिताड आहे. त्या घरात जर माझ्यासाठी काय असेल ना, माझ्या आई साहेब आहे बस, बाकी काय नाही. लहानपणी ते तुम्ही शाळेत नाही का पोरांना सांगताय निबंध लिहून आणा, निबंध. आमच्या बाई सांगायच्या आम्हाला, माझे बाबा निबंध लिहून आणा. काय सांगायचं आम्ही त्या निबंधात? आमचे बाबा आमच्या आईला मारतात, हात उगारतात, अपमान करतात त्यांचा पदोपदी. मला लय राग यायचा, पण मी तेव्हा काही करू शकायचो नाही. मग शाळेचा रागराग करायला लागलो मी. मग शाळा सोडली, कारण तिथं बाबाचा निबंध लिहायला लागतोय ना, त्यामुळे शाळेतनं नाव काढलं. पण घरात काय करायचंय? घरात निबंध स्वतःच बसलेला आहे वेटळ घालून, आणि घरातनं नाव काढू शकत नाही. घरात आमच्या आई साहेब आहे, त्यामुळे नाविलाज झाला आयुष्यभर. असो, जाऊ द्या, घ्या. आमच्या बापाचा विषय नको. तो विषय असा आहे की तुमच्या डोसक्यावरनं जाईल सगळं. घ्या. तुमचं कसं आहे, तो विषय काय तुम्हाला कळणार नाही, कळला तर झेपणार नाही. कसं आहे, तुम्ही लई चांगल्या मायबापाच्या घरी वाढलाय मास्तरीनबाई. तुमचं सगळं शिस्तात असते का नाही तुमच्या घरी, तसं आमच्याकडे नाही. विचित्र आहे आमच्याकडे. आणि सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चांगल्या मैत्रीण आहेसा. FBB PFF म्हणताना तुम्हाला सावध करतोय. परत आमच्या नावानं फक्त खडी फोडत बसणार तुम्ही, त्याचा काही उपयोग नसणार. हा मॅडम, नमस्कार. बोला ना, काय काम होतं का? कामाशिवाय फोन करू? काय झालं मॅडम? काय नाही झालं, आणि आता काय होणार पण नाही. म्हणजे आता आम्ही शाळेवर बुलडोझर चालवणार नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू आम्हाला न ग, तुमच्या मास्तरनीला म्हणा. ही भुवनेश्वरी कधी बी घाट्याचा सौदा करत नाही. आणि अजून एक सांगायचं आहे, काल कमल जे काय बोलला का नाही, बाकी काय पटलं नाही मला, पण गड्याला अजून बी लगीन करायचं आहे तुमच्या संग. पण मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही. आणि तुम्ही ऐकलं ना ते काल काय काय बोलले? तो बाकी जे बोलला ते मला पटलं नाहीच, पण आपल्याविषयी जे बोलला ते खरंच बोलला की देव. काय? आपलं कवा जुळणार नाही. एक सांगू काय, आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे ती तशीच राहू द्या. कसं सांगू म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी आमचं पूर्ण न झालेलं असं स्वप्न आहे. माणूस आठवून खुश होत असतो. तुम्ही जर वास्तवात आला तर आमच्या आयुष्यातलं ते स्वप्न बी निघून जाईल. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही अजून बी कमलचा विचार करा. ही वेळ अजून बी गेलेली नाही आहे. आता मी हात जोडते तुमच्या पुढे. अधिपती, मला ना कमल हा विषय नकोय आता. एकदा बोललात ते बोललात, पुन्हा हा विषय नको. पण अजून काही बिघडलेलं नाही आहे. आपलं फक्त साखरपुडा झालं, लगीन नाही झालेलं अजून. हे बघा, मी तुम्हाला ह्या आधीही सांगितलंय, आता पुन्हा सांगते. माझ्यासाठी कमिटमेंट महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे.
कमिटमेंटचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर मी मराठीत सांगते. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी, कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, कमिटमेंट म्हणजे जबाबदारी. ते माहितीये मला. तुम्हाला हे माहितीये का अधिपती, ज्या दिवशी मी लग्नाला होकार दिला त्या दिवशी माझी लग्नाबद्दलची कमिटमेंट सुरू झाली. आपलं लगीन ठरलंय, फक्त झालंय कुठं? साखरपुडा म्हणजे अर्धी कमिटी. माझ्यासाठी नाहीये तसं. मी तुम्हाला हो म्हणले याचा अर्थ मी तुमच्याशी कमिटेड आहे आणि आयुष्यभरासाठी आहे. कळलं तुम्हाला? आता पुन्हा हा विषय नकोय. त्यानं आपलं लग्न तर थांबणार नाही, भांडण मात्र जोराचं होईल. येते. इरा, इरा, कधीचा आवाज देतोय मी तुला, ऐकू नाही येते का? मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी. अगं पण मला बोलायचंय ना. साखरपुड्यात एवढं बोलून समाधान नाही झालं तुमचं? इरा, तुला सगळं आधी माहित होतं का? तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? हा, इरा, आपलं नातं विसरलीस तू? आपल्यात कोणतंही नातं नव्हतं. जीजू म्हणायचीस ग तुम्हाला. चूक झाली माझी. इरा, चूक तुझी नाही, हा चूक माझी झाली आहे. जो मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या ताईवर ठेवला, तुझ्या फॅमिलीवर ठेवला, आणि आता बघ कसं भीक मागायची पाळी आली आहे माझ्यावर. विश्वासाबद्दल तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्ही जर ताईवर विश्वास ठेवला असता तर लग्न मंडपात मोडलं नसतं, आणि तुम्ही मंडपात लग्न मोडलं म्हणून तुमच्यावर अशी भीक मागायची वेळ आली आहे. आता काय वाटेल ते झालं तरी हे लगीन होणार मर्दा. मास्तरीन बाई बी काय मागा हटणार. असला इशे हाड झालाय की नाही, गुताडा झालाय नुसता. अहो सरकार, माझी आई म्हणते हे सगळं वरून लिहून येतं, तुम्ही काही बदलू शकत नाही आपण. आणि आपण जे बदलू शकत नाही ना ते एक्सेप्ट करायचं. अहो सरकार, कसं का असे ना, तुमचं प्रेम तुम्हाला मिळतंय ना. व आता माझा मोठा भाऊ राजू दादा, त्याचं लग्न बी त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं. तुम्हाला माहित आहे की अहो घरचे टेन्शन मध्ये आले होते की याचं कसं होईल. अहो आता 6 महिने झालं त्याच्या लग्नाला, त्याचा संसार हाशीफुशी चालू आहे, नाद पुढा, त्याला आठवत पण नाही त्याचं लग्न मनाविरुद्ध झालं. ते तुम्ही उगा टेन्शन घेऊ नका सरकार. भावा, गो विथ द फ्लो. म्हणजे प्रवाहाबरोबर जा. तुम्ही शिकलेली लोक का नाही, ओंक्या उगच जड जड शब्द फायर करत बसायची. मास्तरीन बाई पण तशाच. कमिटी फिमिटी निर्णय बी असंच तोंडावर फेकून मारला माझ्या. लगीन करायचं, अरे त्यांच्या मनात नाही तर मग असलं लग्न मला करायचं नाही. बघ मला एवढं कळते. जाऊ दे, तुम्ही जावा फॅक्टरीत जाऊन बघून या जरा नियोजन काय काय लागतंय. मी जातो गोडाऊनला, येताना डिझेल भरून या. हा, भेटूया मग. ठीक आहे, चल. गो विथ द फ्लो. आपल्या लग्नाचा विचार सोडा, म्हणजे आपला असं छान संसार होणार नाही. आमचं घर तुमच्यासारख्या अशा साध्या सरळ शिकलेल्या पोरीसाठी नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा? काय झालं? काय फालतू माणूस आहे तो. कोण माणूस? हाच कमल. हिरा, काही झालेलं असलं ना तरी ते तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. हो, पण 1 नंबरचा मूर्ख माणूस आहे. आता काय झालं? तू आतापर्यंत तर वकिली करत होतीस ना त्यांची. तुझ्या एंगेजमेंट मध्ये जे केलं ना त्यानंतर नाही का. मूर्ख माणूस आहे. मला म्हणे तुझ्या ताईवर विश्वास ठेवला हे चुकलं माझं, मला भीक मागावी लागती आता. मग मीही म्हणाले की जर ताईवर तुम्ही तेव्हा विश्वास ठेवला असता तर ही भीक मागायची वेळ तुमच्यावर आली नसती. आणि मी त्यांना हेही म्हणाले की आता पुन्हा बोललात ना तर मी ऐकून घेणार नाही. झाला ना तमाशा करून, आता अजून काय पाहिजे. 1 नंबरचा गळे पडू माणूस येतो. काही बरं झालं तुझं लग्न त्याच्याशी झालं नाही. ते देव करतो ना ते चांगल्यासाठीच. आणि बाबा म्हणतात ते खरंय की या कमलपेक्षा भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती कितीतरी चांगलेत. हा ओंक्या, भरलं काय रे डिझेल? कुणीकडे असा तुम्ही? हा, ये चौकात ये. हा हा, ओके ओके, ठेवतो. चल. हा, कमल तू काय करायला? रंग काय उडवायलायस? ए किरामिष्ट तोंडाच्या काय करायलायस? हा रंग नाहीये, निषेध आहे माझा, निषेध. अरे काय यार, चस्कर पडलायस काय?
तुम्ही मायले किती चालू आहात ना माहितीये मला. माझ्याशी गोड गोड बोललात तुम्ही आणि माझं लग्न जुळवतायत असं आमिष दाखवून स्वतःच लग्न जुळवलं. हा, माझी बायको पळवली, माझं प्रेम पळवलं, म्हणून मी हा निषेध करतोय. माझं आता भविष्य अंधकारमय दिसतंय मला. नुसता काळा कुट्टा अंधार दिसतोय, काळा कुट्टा अंधार. डोसकर पडले ते डोसकर काय डोक्याचा भाग हा काय मी माझ्याकडे ए अरे सोड थांब थांब अरे सोड. भावा थंड घे शांत हो जरा. वा वा म्हणतो आणि पाठीत खंजीर खूप असतो. काय ए, सोड. हे असंच करतात तुम्ही. चांगली स्ट्रॅटेजी आहे तुम्हा मायलेकांची. माझी आधी बायको हिसकावली, आता शाईची बाटली पण हिसकावतायत. समोरच्याला असं दाखवायचं की हा आम्ही आहोत तुमच्या सोबत, पण करायचं तेच जे तुम्हाला हवंय. हा, चुपा रुस्तून निघालास रे तू. हा, माझं लग्न जुळवता स्वतःचं लग्न जुळवलंच. मीच मूर्ख ठरलो तर तुझ्यावर विश्वास ठेवला मी. तुझ्या फोनमध्ये जेव्हा मी अक्षराचा फोटो बघितला ना, तेव्हाच खरं तर कळायला हवं होतं. पण तुझे पश्चात्तापाचं बोलणं केलं ना, ते खरं वाटलं मला. शेंड्या लावल्यास तुम्हाला. अरे खरंच तुझे लगीन जुळवायचा प्रयत्न करतो बाबा. गपरे, तापा नको सांगूस मला. मीच बेअक्कल होतो. तुम्हा लोकांचा ना प्लॅन मला आधीच कळायला हवा होता. माझ्या लग्न जुळवण्याच्या कामात ना मायलेकांना इन्व्हॉल्वच करून घ्यायला नव्हता पाहिजे. माझीच घोडचूक झाली. तुमचा संसार कधी होणार नाही. मी होऊही देणार नाही. माझी हाय लागेल तुम्हाला. बघा थंडगे, बघ मी तुझं मन समजू शकतोय कमल. प्रेम माणसाला काय काय करायला लावते की नाही मला चांगलं माहित आहे. तू थंडगे, तू काय केलं ना हे दिसलंय मला. अरे बाबा माझ्याविषयी नाही तुझ्याविषयी बोलालोय. प्रेम तर तू केलंस ना. आणि भुवनेश्वरी मॅडम तर इतक्या चालू आहेत की काय सांगू मी तुला. ए बाबा, एकच विनंती आहे, तुम्हाला काय बोलायचं ते बोल. आईसाहेबांनी याच्यात घेऊ नकोस. आमच्यासाठी दैवत आहेत, ते दिवे आहेत माझ्यासाठी. हा, अरे काय देवी आहेत. दुसऱ्यांच्या होणाऱ्या बायकोचं लग्न स्वतःच्या मुलाशी लावून देतात आणि त्या देवी आहेत. अरे चेटकीण आहे चेटकीण, एक नंबरची भयंकर पाहिजे. अरे चेटकीण आहेत त्या चेटकीण, भयंकर पाहिजे. काय बोल काय बोल काय बोल काय काय बोल तुला गोडीत सांगितलेलं कळ ना. हा, गोडीत सांगतो तुला. आई साहेबांविषयी बोलू नको. तुला कळ ना, डोसक्यात घुसते ना तुझ्या. काय दोष लावायचा मला लाव म्हणलं का नाही मी तुला. एकदा सांगितलेलं कळत नाही. हा, कळत नाही. अरे तुझ्या आई बापाला काय बोललो मी? काय बोललो? फोडू चष्मा. नाही. अरे मी प्रोफेसर आहे हो. ते माझे आई बाबा यात ते नाहीतच ना. तूच गेलतास ना वर रडत आमच्या आई साहेबांकडे. त्यांनी मला फोन केला होता. त्यांचा हेतू तुमचं लगीन जुळवायचाच होता. पण त्यांनी माझं लग्न मोडून तुझं जुळवलं. त्याचं काय? तुझं लगीन तूच मोडलंयस बाबा. तुला भर मंडपात एवढ्या गयावया करून सांगत होत्या मास्तरीन बाई. हा, मी सांगत होतो कुठल्या धुंदीत होतस. आमच्या आई साहेब आलत्या तरी काय तिकडे. त्यांचं कशाला नाव घेतेस? नंतर जुळत होतं ना. पण आमचं कसं जुळलं असतं तुमचं नंतर? मास्तरीन बाई नाही म्हणले होत्या काय? कन्नडमध्ये नाही म्हणले होत्या काय? आणि त्यांचं काय चुकलं? कुठली शानी बाई तू जे केलंस त्याच्यानंतर तुझ्या गळ्यात माळ घालाल रे? आई साहेबांनी एकदा बोललास परत जर थोबाड उचकटलेस कानच गचकरीन बाई. चुकलं माझं, मान्य करतो मी. पण मी माझं फ्रस्ट्रेशन कुठे काढू रे? आमच्यावर काढ की. मगापासून तुम्हाला बोलत होतास मी. काय बोललो काय तुला? साहेब उडवली सांगावर बारक्या पोरावनी. काय बोललो तुला? आई साहेबांचं जर नाव घेतलंस तुला डोसक्यावर उभा करतो बघ. ओके, नाही घेणार. पण तुझ्या ठरलेल्या आणि माझ्या मोडलेल्या लग्नाचं भवितव्य काय असणार आहे आता? खरंच भुवनेश्वरी मॅडम खूप चांगल्या आहेत. नाहीत का? तुला काय अनुभव त्यांचा? तुला त्या चांगल्या वाटत नाही का? मला काय वाटतं यापेक्षा तुला त्या अचानक का चांगल्या वाटू लागल्यात हा प्रश्न आहे. अगं मला एवढं माहित नाहीये, पण एकूण कळतं ना ग ताई. काय? हेच की म्हणजे त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत पण उदार आहेत. हा, खूप उदार. म्हणजे बघ ना, साखरपुड्याचा सगळा खर्च त्यांनी केला. दागिने दिले, साड्या दिल्या आणि आपली परिस्थिती त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा मुलीकडचे म्हणून आपल्याकडनं काहीही अपेक्षा केली नाही. आणि आता तर लग्नाचा दोन्हीकडचा खर्च त्या करणार आहेत. हे तुला कोणी सांगितलं? अगं ऐकलं मी असंच. कुणाकडून? ताई अगं आपल्या घरात ऐकलं असंच सहज. आपल्या घरी असं काहीच बोललं गेलं नाहीये. मग ऐकलं असेल निखिलकडनं वगैरे. ह्या सगळ्यात निखिलचा काय संबंध? अगं त्यांची मैत्री आहे ना. कुणाशी? अधिपतींची. कसं काय? हे कधी झालं? मला नाही माहिती ग ताई. म्हणजे कुठे झाली, कधी झाली, कशी झाली. नाही पण निखिल आणि अधिपती एकमेकांना भेटले कधी? कसे काय?
साखरपुड्याला. आणि त्यांची मैत्री झाली? हो म्हणजे झाली असेल. कशी? ताई अगं ते तू निखिलच विचार ना. तू माझीच का उलट तपासणी घेतीयस ताई? मला असं वाटतं की तू आता माझ्यावर संशय घेतीयस. मी कमल बद्दल बोलायला आले होते आणि तू काहीतरी भलतंच बोलतीयस. तुझे आता जर प्रश्न संपले असतील तर मी जाऊ का? अगं मी तुला बोलावलंच नाहीये. ए या काय करतेस तू? जरा सावकाश ना. का उड्या वगैरे काय मारतेस तू? का काय झालं? काय झालं? काय प्रेग्नेंट आहेस ना तू? हळू बोल ना. आई बाबांना माहित नाहीये. तुला माहितीये ना इरू? म्हणजे अशा उड्या वगैरे काय मारतेस तू? जरा सावकाश. सॉरी ताई. ते काय ना की आजकाल मला असं अरबट चरबट खायची खूप इच्छा होते ग. म्हणून खाऊचा डबा पाहिजे होता. हे बघ ह्या दिवसात असं होऊ शकते इरू, पण म्हणून अशा उड्या मारायच्या का? मला ह्यातलं काही फारसं ज्ञान नाहीये पण कॉमन सेन्स आहे. एवढं कळतं मला की मुलींनी स्वतःची काळजी घ्यायची असते. हो ताई. मला डबा काढून देशील प्लीज? मग हे आधी सांगायचं ना वेडी. थँक्यू ताई.